हां मित्रांनो, फायनल मॅचचा थरार चाललेला आहे। मी आहे योगेश सोलंकी आणि माझ्या हिशोब ऑफिशियल यूट्यूबमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघत आहोत की सुरतच्या SMC ग्राउंडवर फायनल मॅच चालली आहे आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 7 रन पाहिजेत। बघूया आता कोण जिंकतं ते। गगनचुंबी बॉल, सिक्स 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 सिक्स। एक रन जिंकण्यासाठी बाकी आहे। पहिल्याच बॉलवर षटकार मारलेला आहे, छक्का मारलेला आहे त्यांनी आणि आता AD11 साठी जिंकण्यासाठी फक्त 1 रन बाकी आहेत। आपण बघता की प्रेक्षकांचा किती मोठा उत्साह आहे या ठिकाणी। फार सुंदर रंगतदार मॅच झाली। सगळ्या मॅचेसमध्ये 70 पेक्षा जास्त रन बनले, पण फायनल मॅच ही लो स्कोर झाली, अगदीच कमी रन बनले। जी जास्त खेळणारी टीम होती, ज्यांनी प्रत्येक मॅचला 91, 92, 95 रन केले, 70च्या रन केले, त्या टीमने आज फक्त 52 रन केले। तर बघूया आता काय होतं ते। फार सुंदर मॅच। फील्डर टेंशन में क्या होने वाला है अगले गेंद में। अब की बात जाएगी मोर बॉलर, ट्रॉफी जाएगी मोर बॉलर। काय गेम मजमल होता है क्या है? 1 रन जो है 1 रन, 1 रन जो है 1 रन, 5 बॉल 1 रन। यहाँ पे फील्डिंग वाले टीम शेवटच्या 1 रन जिंकण्यासाठी पाहिजे आहे। 5 बॉल बाकी अजून सुद्धा। बघूया आता काय होतं ते। बोल्ड झालेला आहे आणि क्लीन बोल्ड। जो ओपनर खेळत होता तो आता आउट झालेला आहे। बघूया आता मॅचमध्ये अजून सुद्धा खूप मजा येत आहे। प्रेक्षक खूपच उत्साहाने थांबलेले आहेत या ठिकाणी। सर्व समाज बांधव या ठिकाणी उत्साहाने थांबलेले आहेत। आपण बघू शकतात काही लोक गॅलरीवर सुद्धा मॅच बघतायत। फार सुंदर मॅच। एक रनसाठी या ठिकाणी विकेट गमावली आहे। फार सुंदर बॅटिंग केली महेश भाऊ यांनी, जे की आता शेवटच्या 4 बॉल बाकी असताना आउट झालेले आहेत ते। शेवटच्या रनसाठी 1 विकेट गमावलेला आहे, जे ओपनिंगपासून खेळत होते। बघूया आता काय होतं ते। फक्त 1 रन जिंकण्यासाठी बाकी आहेत AD ग्रुपसाठी। कॉमेंटेटरमध्ये फार मजा येते। शेवटचा 1 रन। आणि हा 1 रन मिळालेला आहे। या ठिकाणी AD11 टीम जिंकलेली आहे। बघा तुम्ही किती उत्साह आहे या टीममध्ये। फार जोरात उत्साहामध्ये सेलिब्रेशन सुटलेले। मॅच AD11 ने मॅच जिंकलेली आहे आणि सेलिब्रेशन सुरू झालेले आता। फार सुंदर सेलिब्रेशन चाललं या ठिकाणी।